राम राम मंडळी, कशी आहात? मजेत ना? मी पण मजेत. तर बघा, सकाळ सकाळी मी चालली आहे कामावर. तर तुम्हाला तर माहिती आहे मी जेवण बनवायचं काम करते आणि माझ्या घरापासून माझं काम 4 ते 5 किलोमीटर लांब आहे, म्हणून ही माझी धन्नो आहे. तर धन्नोला घेऊन मी कामावर जाते. तर अशा प्रकारे चावी लावली, गाडी स्टार्ट केली आणि मी कामावर पोहोचली. तर मी तुम्हाला दाखवते मी पहिल्या कामावर काय बनवलं. तर पहिल्या कामावर मी हे बनवलेत कांद्याचे पकोडे, म्हणजेच कांदा भजी, गोल भजी पण म्हणतात. आणि बनवली आहे कढी. ही हळद घालून मराठी टाईपची कढी बनवलेली आहे. ही बारीक साबुदाण्याची खिचडी बनवली आहे आणि फ्लावरची भाजी बनवलेली आहे. अंडी उकडून ठेवलेली आहे आणि सर्व जेवणाचा टिफिन पॅक केलेला आहे. बघा, अशा प्रकारे मी टिफिन पॅक केलेला आहे आणि उरलेलं जेवण मी भांड्यामध्ये काढून ठेवलेलं आहे. किचन साफ केलेलं आहे, सगळं जेवण झाकून ठेवलेलं आहे, टिफिन पॅक केलेलं आहे. तर अशा प्रकारे हे माझं पहिलं काम आहे मंडळी. तर जेवण वगैरे झाकून टिफिन पॅक करून मी आता जाणार आहे दुसऱ्या कामावर. त्याआधी गॅसचा मेन नॉब बंद करणार, सगळी बटणं बंद करणार आणि मग त्यानंतर मी घराबाहेर पडणार. तर लिफ्टचं बटन दाबलं आणि दुसऱ्या घरी आली. दुसऱ्या घरी मी बनवली इडली आणि चटणी हा नाश्त्यासाठी बनवलेली आहे मी. त्यानंतर दुपारी त्यांना बनवलेला आहे कर्ड राईस. तर हा कर्ड राईस आहे, त्याला आपण दही भात पण म्हणतो. आणि त्यानंतर हे बनवलेले आहेत पोहे, मस्तपैकी गरमागरम महाराष्ट्रीयन टाईपचे पोहे. आणि मॅडमसाठी आणि माझ्यासाठी चहा बनवला आहे, माझ्यासाठी वाटीत घेतला आहे कारण लवकर थंड होईल आणि मला लवकर निघता येईल. रवा भाजून ठेवलेला आहे आणि सर्व जेवण झाकून ठेवलेलं आहे. गॅसचा मेन नॉब बंद केलेला आहे आणि मी आता पडणार आहे घराबाहेर. रवा भाजून ठेवला म्हणजे रवा खराब होत नाही आणि जास्त वेळ टिकतो, त्यामध्ये आळ्या वगैरे होत नाही. तर अशा प्रकारे मी आता घरी चालली आहे कारण मला तिसऱ्या कामाला सुट्टी आहे. मी आता घरी जाणार आहे. बाहेर आली, वातावरण पावसासारखं वाटत होतं पण तरीही गरम होत होतं. तर ह्या टॉवरमध्ये येते मी कामाला. तर तुमच्या तिकडे वातावरण कसं आहे? पावसाचे आगमन झाले का? कमेंट करून सांगा. त्यानंतर रस्त्यात थांबली. मला धन्नोमध्ये पेट्रोल भरायचं होतं, म्हणजेच गाडीमध्ये पेट्रोल भरायचं होतं. येऊन बघितलं तर लाईन लागलेली होती. तर माझा नंबर येईपर्यंत मी वाट बघत होती. तर अशा प्रकारे मी पेट्रोल पंपावर आली आणि धन्नोला फुल टू करायचं आहे मला, म्हणजे फुल करायची आहे, टाकी फुल करायची आहे कारण की मीटर खराब झाल्यामुळे पेट्रोल किती आहे ते कळत नाही. अशा प्रकारे धन्नोमध्ये पेट्रोल भरलं, धन्नोला खाऊ पिऊ घातलं, हवा भरली आणि मस्तपैकी धन्नो टुणटुणीत झाल्यानंतर मी घराकडे निघाली. तर मी आता घरी चालली आहे. घरापासून गाडी लांब पार्क करते कारण मी झोपडपट्टीत राहते, चाळ एरिया आहे, तिथे गाडी लावायला जागा नाही आहे, म्हणून गाडी लांब लावते आणि मग तिथून मी परत चालत घरी चालली आहे. तर मंडळींनो, तुम्ही व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या बहिणीला सपोर्ट करा, पुढे जाण्याचा एक चान्स नक्कीच द्या. जेवण बनवायचं जरी काम करत असली तरी वेळात वेळ काढून तुमच्यासाठी व्हिडिओ बनवते आणि अपलोड पण करते. तर जाण्याआधी लाईक सबस्क्राईब नक्की करा.